हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे. आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण ॲक्टिव्हिटी 7th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 21 घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. यामध्ये आपल्याला सोर्स ऑफ लाईट अँड प्रपोगेशन ऑफ लाईट शिकायचं आहे. तुम्ही 6th स्टँडर्डचे चॅप्टर नंबर 14मधून रेफर करू शकता. त्यानंतर लर्निंग आउटकम काय, कॉन्स्ट्रक्ट मॉडेल्स यूजिंग मटेरियल्स फ्रॉम सराउंडिंग्स अँड एक्सप्लेन देअर वर्किंग. फॉर एक्झाम्पल पिन होल कॅमेरा, पेरिस्कोप, इलेक्ट्रिक टॉर्च एक्सेट्रा. तुम्ही काही मटेरियल पण घेऊ शकता तुमच्या म्हणजे आजूबाजूला असतील ते, आणि त्यांचं म्हणजे त्यांच्यापासून आपण लाईट सोर्स काय करू शकतो बघू शकतो. त्यानंतर त्याचे काय वर्क करतं ते तुम्ही बघायचं आहे, त्यांचं यूज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त कन्सेप्ट समजल्या जातील. तर बघा, लेट्स टेक अ लुक. कॅन वी सी एनिथिंग इन टोटल डार्कनेस. तुम्ही पूर्ण अंधारामध्ये सगळं बघू शकता का? तर थोडंफार बघू शकता, बट करेक्टली परफेक्ट क्लिअरली नाही बघू शकत. व्हॉट हेल्प अस टू सी द ऑब्जेक्ट्स अराउंड अस. तर तुम्हाला काय मदत करतं तुमच्या आजूबाजूला काय आहे ते बघण्यासाठी, तुमच्या आजूबाजूला काय ऑब्जेक्ट्स आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला कोण हेल्प करतं? व्हॉट हेल्प्स, कोण करतं, काय हेल्प करतं तुम्हाला? तर लाईट करतं हेल्प. ओके, लुक ॲट द पिक्चर, राईट द नेम्स ऑफ ऑब्जेक्ट्स फ्रॉम विच वी गेट लाईट. ओके, तर खालील काही पिक्चर्स दिलेले आहेत, तुम्हाला त्याचे नेमिंग करायचे आहेत. तर बघा, याला बल्ब म्हणतात, याला लॅम्प म्हणतात, याला हा दिवा आहे, हा पण लॅम्पच, हे दोन्ही पण. त्यानंतर ही टॉर्च आहे, हे मोठा लाईट आहे आय थिंक. त्यानंतर हा सन आहे. ओके, तर हे आपल्याला लाईट सोर्स आहेत, यामुळे आपल्याला दिसतं. वी नीड लाईट टू सी एनी ऑब्जेक्ट. आपल्याला कोणताही ऑब्जेक्ट बघायचा असेल तर आपल्याला लाईटची गरज असते. द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल विच इमिट्स लाईट, the objects or material which emits light means those which themselves are source of light are called as luminous object or materials. तर बघा, ऑब्जेक्ट्स किंवा जे मटेरियल असेल जे लाईट इमिट करतं, म्हणजेच याचा अर्थ काय होतो की ते स्वतःला विच देमसेल्स आर सोर्स ऑफ लाईट, म्हणजे ते स्वतः काय आहे, एक लाईटचा सोर्स आहे, त्यांना ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हटलं जातं किंवा ल्युमिनस मटेरियल्स म्हटलं जातं. ओके, द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइंड बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट एमिट लाईट. लाईटची इंटेन्सिटी कशापासून डिटरमाइंड केली जाते? तर जो एखादा ऑब्जेक्ट असेल तो किती लाईट इमिट करतो, जास्तीत जास्त लाईट इमिट करतो, त्यावरून त्या लाईटची आपण इंटेन्सिटी डिटरमाइन करू शकतो. खाली काही पिक्चर दिसतात तुम्हाला. बघा, हा सन आहे, सनने आपल्याला दिसतं. हा बल्ब आहे, बल्बने आपल्याला दिसतात. हा दिवा आहे, त्याच्यातून पण दिसतं आपल्याला कॅन्डल. आणि ही जे आहे, हा रातकिडा आहे, त्याला काय म्हणतो, सॉरी रातकिडा नाही, हा काजवा आहे. तर हा पण लाईटचा सोर्स आहे. फॉर एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी, अ लाईट इमिटेड बाय ॲन इलेक्ट्रिक टॉर्च. लाईट हा इलेक्ट्रिक टॉर्चने इमिट होतो. इज मोर इंटेन्स दॅन दॅट ऑप्टेन फ्रॉम अ कॅन्डल. तर तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला दिसून पण येईल की तुम्ही जे कॅन्डल ब्लो करतात त्यापेक्षा जास्त जो इलेक्ट्रिक टॉर्च असते तिचं काय असतो, लाईट जास्त इमिट होतो, म्हणजेच काय जास्त असतो लाईट. सन इज मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट. सन हा एक नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे. अदर स्टार्स सीन इन द नाईट स्काय, फायरफ्लाईज, सम एंगलर फिश ॲज वेल ॲज हनी मशरूम्स आर नॅचरल सोर्स ऑफ लाईट्स. आणि काही नॅचरल सोर्स ऑफ लाईट सांगितले आहेत त्यांनी. बघा, नाईट स्काय जो असतो, म्हणजेच काय, आपण आत्ताच बघितलं तो काजवा, फायरफ्लाईज, त्यानंतर सम एंगलर फिश जे असतात ते सुद्धा, त्यानंतर काही हनी मशरूम्स असतात ते सुद्धा नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहेत. तर बघा, द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल दॅट आर नॉट सोर्स ऑफ लाईट देमसेल्स आर कॉल्ड ॲज नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स. जे ऑब्जेक्ट्स किंवा मटेरियल्स जे सोर्स ऑफ लाईट, स्वतः लाईटचा सोर्स म्हणजे स्वतः लाईट त्यांच्यामध्ये नसते, त्यांना काय म्हणतात, नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल. म्हणजेच काय, टॉर्च, इलेक्ट्रिक बल्ब. तर इलेक्ट्रिक बल्बमध्ये तुम्ही जर इलेक्ट्रिक बल्ब घेतला, असाच फक्त घेतला बल्ब, तर तो होऊ शकतो का, ब्लो होऊ शकतो का, म्हणजे तो चालू होऊ शकतो का, त्यापासून आपण बघू शकतो का? नाही. तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे असते. म्हणजे ते स्वतःपासून लाईट सोर्स तयार करत नाही, त्यांना आपल्याला काहीतरी ॲक्टिव्हिटी करावी लागते, काहीतरी त्यांना पुश करावं लागतं की
त्यापासून मग आपल्याला लाईट भेटते. टॉर्चचं पण तसंच आहे. टॉर्चचं पण सेम ॲज लाईक इलेक्ट्रिक बल्बसारखं. सो हे जे ऑब्जेक्ट्स आहेत यांच्यामध्ये स्वतःची लाईट नाही आहे, लाईट सोर्स नाही आहे त्यांच्यामध्ये स्वतःचा. जसं आपण सन बघितला तर सन हा फक्त लाईटच आहे, लाईट सोर्स देतो. त्यानंतर आपण तो आपण काजवा बघितला तर तो एक लाईट सोर्स आहे, त्याच्यात स्वतःमध्येच लाईट आहे. तर ते जे असतात त्यांना नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स किंवा मटेरियल म्हटलं जातं. तर बघा पुढचं आहे propagation of light. You may have seen in afternoon. तुम्ही आफ्टरनूनमध्ये बघितलं the rays of light entering through the slit in the door or a small hole in the roof. घराच्या छताला आजकाल नसतात काही होल वगैरे, पण जर होल असेल जर तुम्ही दुपारी म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही बघितला असेल तर सूर्य थोडासा मावळता असतो आणि थोडंसं जर छिद्र असेल दरवाजाला वगैरे कुठं, तर तिथून जर एखादा सनचा रेज किंवा लाईट आला असेल, पास झाला असेल. ॲज दीज डेज rays of light from the slit or the hole move towards the floor, the dust particles in their way are seen clearly. तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला पूर्णपणे धूळ दिसेल त्यामध्ये. जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला जर सूर्याचा एखादा किरण एखाद्या एकदम छोट्याशा होलमधून बाहेर येत असेल, आपल्या घरामध्ये एंटर होत असेल, तर त्या ज्या होल आहेत त्या होलमध्ये आपल्याला कम्प्लिटली आपल्याला जे डर्ट पार्टिकल्स असतात ते आपल्याला कम्प्लिटली क्लिअरली दिसतात. आणि यामुळे तो जो सोर्स, त्या जो लाईटचा जो रे आहे, त्यामुळे आपण पार्टिकल्स जे आहेत ते कसे बघू शकतो, लाईट बिकम्स विजिबल, आपल्याला दिसू शकतात ते. वी कॅन सी देअर पाथ इज अलॉंग स्ट्रेट लाईन्स. ओके, इथे हा पिक्चर पण दिला आहे, या पिक्चरमध्ये तुम्ही असं बघू शकता. त्यानंतर बघा टेक 3 कार्डबोर्ड्स, 3 कार्डबोर्ड्स घ्या. मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ ईच कार्डबोर्ड, प्रत्येक कार्डबोर्डच्या सेंटरला एक होल करा. त्यानंतर मेक 3 होल्स इन द सेम लाईन ॲज शोन इन फिगर, ते 3ही होल्स तुम्ही एकाच रेषेत ठेवायचे आहेत. म्हणजे जसे तुम्हाला आरपार दिसणार आहे त्या एकाच होलमधून 3ही प्लेट्सच्या, ओके, 3ही कार्डबोर्ड्सच्या. स्टँड अ बर्निंग कॅन्डल ऑन वन साईड ऑफ द कार्डबोर्ड्स, आणि एका बाजूला काय करायचं, तुम्हाला कॅन्डल ठेवायची आहे, कॅन्डल चालू असलेली. ओके, त्यानंतर लुक ॲट द फ्लेम ऑफ कॅन्डल, आणि तुम्ही कॅन्डलचा फ्लेम काय करायचं बघायचं आहे दुसऱ्या बाजूने. नाऊ मूव एनी वन ऑफ द कार्डबोर्ड्स, आणि एखादा कार्डबोर्ड्स तुम्ही फक्त हलवा तर काय दिसणार आहे तुम्हाला. बघा, तुम्हाला काही स्टेप्स दिलेल्या आहेत, ते तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, असं बघायचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही काय याच्यात बघितलं आहे. व्हॉट डू यू नॉट सी द फ्लेम, व्हाय डू यू नॉट सी द फ्लेम. जर तुम्ही एखादा कार्डबोर्ड मूव्ह केला तर तुम्ही का बघू शकले नाही तिथे त्या लाईटला, किंवा तो जो कॅन्डल आहे त्याला का बघू शकले नाही. व्हाय डू यू नॉट सी द फ्लेम, तुम्हाला फ्लेम कसं काय दिसली नाही, तर ते लिहायचं आहे तुम्हाला इथे. आणि एक डेफिनेशन दिली आहे, लाईट ट्रॅव्हल्स इन द स्ट्रेट लाईन, दिस इज कॉल्ड ॲज लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट. मग हाच तो पॉईंट आहे, लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट म्हणजे काय, एकाच रेषेतून आपण एखादी वस्तू किंवा एखादा ऑब्जेक्ट बघू शकतो. आणि हा एक जर कार्डशीट पेपर जर थोडासा हलवला आणि आपल्याला पिक्चर दिसला नाही किंवा आपल्याला जर फ्लेम दिसली नाही, म्हणजेच काय, याचा अर्थ की हे काय आहे, नॉन लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट आहे. आणि हे जी काय आहे ती लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट आहे. तर बघा, लेट्स प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिससाठी काय दिलेलं आहे आपल्याला, डिटरमाइन अँड राईट थिंग्स विच आर ल्युमिनस ऑर नॉन ल्युमिनस. तर बघा, ल्युमिनस कोणता आणि नॉन ल्युमिनस कोणता. पेन कोणता आहे, पेन आहे का ल्युमिनस, म्हणजे लाईटचा सोर्स आहे का पेन, तर नो, इट्स अ नॉन ल्युमिनस. तर आपण काय करणार इथे, हा नॉन ल्युमिनस आहे म्हणून आपण त्याला काय करणार, रॉंग. बर्निंग कॅन्डल, येस, इट्स ल्युमिनस. टॉर्च, ल्युमिनस. बल्ब, ल्युमिनस. टायर, नॉन ल्युमिनस. स्टार्स इन द स्काय, येस, ल्युमिनस. अशा प्रकारे तुम्हाला राईट करायचं आहे. पुढे काय दिलंय, ॲज शोन इन फिगर, टेक अ स्ट्रेट ट्यूब, एक ट्यूब घ्यायची स्ट्रेट, दॅट कॅन बी बेंट इझिली, अशी ट्यूब घ्यायची की तुम्हाला इझिली बेंट होऊ शकेल. ओके,
प्लेस अ बर्निंग कॅन्डल ऑन द स्टँड. स्टँडवर काय करा तुम्ही, बर्निंग कॅन्डल ठेवा. अँड लुक ॲट इट, तुम्ही त्याला बघा थ्रू द ट्यूब अँड लुक ॲट द कॅन्डल अगेन. व्हॉट डू यू सी? सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला स्ट्रेट ट्यूबमधून बघायचं आहे. कॅन्डल दिसते तुम्हाला, थोडीशी वाकवून बघायची आहे. कॅन्डल दिसणार आहे का तुम्हाला? फ्लेम दिसणार आहे का? नो. इन विच स्टेप डू यू सी द प्रॉपर फ्लेम? कोणत्या फ्लेममध्ये तुम्ही प्रॉपर फ्लेम बघू शकता? कोणत्या पिक्चरमध्ये? स्टेप 1मध्ये का 2मध्ये? ऑब्वियसली 1मध्ये, कारण हे स्ट्रेट लाईन म्हणजेच काय लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट आहे. आणि का? बिकॉज इट्स अ लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट अँड द पाईप किंवा काय घेतलं आहे आपण, ट्यूब इज अ स्ट्रेट, सो आय कॅन सी किंवा वी कॅन सी दी फ्लेम ऑफ द कॅन्डल. थर्ड आहे लिस्ट द थिंग्स अँड डिस्ट्रीब्यूट देम बिटवीन द नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट अँड आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट. लिस्ट करा तुम्ही आणि डिस्ट्रीब्यूट करा नॅचरल सोर्स ऑफ लाईट आणि आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईटमध्ये. तर एखादी ल्युमिनस थिंग्स घ्या आणि ती नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे का आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट आहे तर तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा मी इथे एक लिस्ट बनवते जेणेकरून तुम्हाला समजेल. तर बघा ल्युमिनस थिंग घेतली आपण एखादी, तर वरती भरपूर सारे ल्युमिनस थिंग्स होत्या. तर आपण घेऊया टॉर्च. टॉर्च जर घेतली तर ती काय आहे, नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे का नॅचरल सोर्स ऑफ लाईट? नो. सॉरी, आपण इथे राईट आणि रॉंग करू. ओके, टॉर्च घेऊया, त्यानंतर बल्ब घेऊया, त्यानंतर आपण नाईट आपण सन घेऊया. तर बघा मी इथे लिस्ट केलेली आहे ल्युमिनस थिंग्सची काही. तर बघा नॅचरल सोर्स ऑफ लाईट आणि आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. टॉर्च काय आहे? नॅचरली टॉर्च आहेत का? नाही, इट्स अ आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट. बल्ब तो पण आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट आहे. सन हा नॅचरली, कारण त्याच्यामध्ये नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे. आणि फायर बिटल इज अ नॅचरल सोर्स ऑफ लाईट म्हणजेच काजवा. तर अशा प्रकारे इथे आपली ॲक्टिव्हिटी शीट नंबर 21 संपलेली आहे. पुढच्याही ॲक्टिव्हिटीज लवकरच आमच्या चॅनलवर अवेलेबल होतील. तोपर्यंत चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघत चला. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.